नवरा घरात, बायकोचा लिफ्टमध्ये कारनामा, कॉलेजला चाललेल्या तरुणासोबत आत असं जराही काही वाटलं नाही. घृणास्पद प्रकार. घटनेने सोसायटी हादरली. हे नेमकं काय घडलं? सुरुवातीला सगळं अगदी सामान्य वाटत होतं. एक कुटुंब, शांत आयुष्य, रोजच्या धावपळीमध्ये जगणारे लोक. बाहेरून पाहिलं तर सगळं सुरळीत, पण आत काय सुरू होतं याची कुणालाच कल्पना नव्हती. त्या दिवशी सकाळ अगदी नेहमीसारखीच होती. घरात नवरा होता, मुलं त्यांच्या कामात होती आणि ती महिला, तीही रोजच्या कामासाठी बाहेर पडली होती. पण त्या दिवशी तिच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडणार होतं. ती लिफ्टमध्ये शिरली, दरवाजा बंद झाला. काही सेकंदात दुसरा एक तरुणही आत आला. दोघे एकमेकांकडे पाहतात आणि पुढच्याच क्षणी जे घडलं ते कुणालाही अपेक्षित नव्हतं. लिफ्टमध्ये इतर कोणी नव्हतं. काही क्षण शांतता आणि अचानक दोघांमध्ये जवळीक वाढली, इतकी की मर्यादा ओलांडली गेली. जणू त्यांना आसपासच्या जागेची काहीच जाणीव उरली नव्हती. पण एक गोष्ट त्यांनी पूर्णपणे दुर्लक्षित केली, ती म्हणजे लिफ्टमधील कॅमेरा. प्रत्येक हालचाल, प्रत्येक क्षण, सगळं काही शांतपणे रेकॉर्ड होत होतं. त्या दिवशीही ते काही सेकंदाचं कृत्य पुढे एवढं मोठं वादळ उभं करेल याची कल्पनाही त्या दोघांना नव्हती. दिवस गेले, सगळं पुन्हा नेहमीसारखं दिसू लागलं. घरात काहीच घडलं नाही अशा थाटात आयुष्य सुरू होतं. पण मागे कुठेतरी एक गुपित तयार होत होतं. अचानक एक दिवस परिसरात कुजबूज सुरू झाली. लोक एकमेकांशी काहीतरी बोलत होते, मोबाईलमध्ये काहीतरी दाखवत होते, पण कुणी उघडपणे काही सांगत नव्हतं. ती महिला बाजारात गेली. तिला लोक वेगळ्या नजरेने पाहू लागले. काहीजण हसत होते, काहीजण कुजबुजत होते आणि काहीजण तिच्याकडे सरळ बघायलाही तयार नव्हते. तिला काहीतरी चुकीचं असल्याची जाणीव झाली, पण नेमकं काय हे तिला समजत नव्हतं. ती अधिकच अस्वस्थ झाली. तेव्हाच एक अनोळखीचा तरुण तिच्याजवळ आला. त्याच्या चेहऱ्यावर विचित्र भाव होते. त्याने मग काही क्षण शांत राहून तिच्याकडे पाहिलं आणि मग एक हळूच गोष्ट सांगितली. तुझा एक व्हिडिओ फिरतोय. एवढंच ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिला काहीच कळेना. कोणता व्हिडिओ, कसा व्हिडिओ, कुठला व्हिडिओ? तिच्या मनात प्रश्नांचा भडीमार सुरू झाला, पण पुढचं ऐकल्यावरती पूर्णपणे हादरली. तो व्हिडिओ होता लिफ्टमधला. त्या काही सेकंदांच्या चुकीचा आता संपूर्ण परिसरात प्रसार झाला होता. लोकांनी तो पाहिला होता आणि आता तो सोशल मीडियावरही पोहोचला होता. ती घाबरली. तिला लाज, भीती, राग सगळं एकाच वेळी जाणवत होतं. घरात काय सांगायचं? नवऱ्याला कळलं तर काय होईल? समाजात तोंड कसं दाखवायचं? प्रश्न इतकाच नव्हता की व्हिडिओ बाहेर आला. प्रश्न होता तो कसा बाहेर आला. तपास सुरू झाला आणि हळूहळू सत्य बाहेर यायला लागलं. लिफ्टमधील कॅमेऱ्याचं फुटेज कुठे साठवलं जातं, कोणाकडे असतं, याचा शोध घेतला गेला. समजलं की त्या फुटेजवर नियंत्रण एका व्यक्तीकडे होतं, ज्याच्याकडे कॅमेऱ्याचा बॅकअप पाहण्याची जबाबदारी होती. आणि इथेच सगळ्यात मोठा धक्का बसला. त्या व्यक्तीनेच त्या फुटेजमधून तो व्हिडिओ काढला होता. फक्त पाहण्यासाठी नव्हे, तर शेअर करण्यासाठी. त्याने तो क्लिप बनवला आणि तो सोशल मीडियावर टाकला. काही मिनिटात तो व्हायरल झाला. एक छोटा क्षण, एक चूक आणि एका क्लिकमुळे संपूर्ण आयुष्य बदललं. आता ही गोष्ट फक्त त्या दोघांपुरती मर्यादित राहिली नव्हती. ती एक सार्वजनिक चर्चा बनली होती. लोकांच्या न्यायालयात तिच्यावर निकाल दिला जात होता. शेवटी तिने तक्रार केली, कारण तिची चूक होती. पण तिचं खाजगी आयुष्य अशा प्रकारे उघड करणं हेही तितकंच गंभीर होतं. ही घटना फक्त एका महिलेची नाही, तर एका चुकीची, एका क्षणाची आणि एका गैरजबाबदार कृतीची कहाणी आहे, जी दाखवते की आजच्या काळात एक छोटी चूकही किती मोठी ठरू शकते.